नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी आज तुम्हाला एक माहिती सांगणार आहे की जी सगळ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. सगळ्या वकिलांसाठी खूप उपयुक्त आहे. ज्युनियर किंवा सिनियर ॲडव्होकेट आपण प्रॅक्टिस करत असतो किंवा लेडी ॲडव्होकेट सगळ्याच ॲडव्होकेटसाठी महत्त्वाचं आहे. ते म्हणजे की आपल्याकडं आता सध्या कन्सल्टेशनसाठी क्लायंट येतात, पक्षकार येतात आणि बऱ्याचदा कन्सल्टेशन झाल्यावर ते आपल्याकडनं केस फाईल करून घेत नाही. तर अशा वेळेस काय करायचं? मग तुम्ही असं बघितलं आहे का की तुमच्याकडं जेवढे कन्सल्टेशन येतात तेवढे सगळे क्लायंट तुमच्याकडं केस फाईल करून घेतात. तर असं बऱ्याचदा होत नाही. हे मी पाहिले कितीतरी वकील ज्युनियर्स वगैरे चर्चा करतात की क्लायंट येत आहेत, माहिती घेऊन जातात तर पण परत ते येत नाहीत. तर मग याचं काय बरं कारण असेल? तर याचं मला असं वाटतं की आपण जे काही आहे, म्हणजे जे काही जबाबदार धरायचं आहे ते फक्त आपल्या स्वतःलाच धरायचं. म्हणजे आपण कारण घ्यायचं नाही आहे की क्लायंटच जास्तीचा होता, क्लायंट जास्त विम्झिकल होता, क्लायंट जास्त विचारत होता, क्लायंट गुगल गुरू होता. हे सगळं काय करायचं नाही. आपल्याला आपल्यावर फोकस करायचं, आपल्याला ग्रो करायचं. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला जर असं वाटत असेल की जो पण क्लायंट आपल्याकडं माहिती घ्यायला येतो, जे पण पक्षकार आपल्याकडं माहिती घ्यायला येतो किंवा कन्सल्टेशनला येतो, त्या क्लायंटला आपल्याविषयी इतका विश्वास निर्माण केला पाहिजे आपण की ते क्लायंट केस फाईल करायला आपल्याकडंच येतील, आपल्याकडनंच केस फाईल होईल. मग त्यासाठी काय काय करायचं मी तुम्हाला काही टिप्स सांगते. त्याच्यासाठी पहिले असं सांगायचं की आपल्याला बऱ्याचदा क्लायंट जे असतात कोणाच्या तरी सांगण्यावरनं येतात किंवा ते आपल्या कोणत्या तरी ओळखीवरनं येतात किंवा बऱ्याचदा आत्ताचं जे जग आहे ते AI चं जग आहे. गुगलवर सर्च करून येतात. तुमची काही माहिती तुम्हाला काढून ते येत आहेत किंवा कोर्टामध्ये येऊन ते माहिती घेत आहेत की इथं मी बघितलं आहे असं की फॅमिली कोर्टामध्ये बरेचसे पक्षकार येतात आणि फॅमिली कोर्टामध्ये ते पक्षकार माहिती घेतात की इथं कोण चांगलं काम करतं आहे. माझ्याकडे एक मॅटर असंच आलं होतं की जे जे पॅसेजमध्ये त्यांनी विचारलं कितीतरी वकिलांना, की ज्युनियर्स वकिलांना किंवा काही लोकांना विचारलं त्यांनी आणि त्यांना विचारलं की आणि त्यांना माझं नाव 2-3 लोकांनी सांगितलं म्हणून ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं ते की तुमचं आम्हाला नाव सांगितलं काही लोकांनी, त्यामुळं आम्ही आलो आहे. आम्ही स्वतःहून तुम्हाला सांगतो आहे आमचं चांगलं काम करून द्या. त्यांचं म्युच्युअल कन्सेंटचं होतं. ती लेडीज आली होती आणि नवऱ्याचं सांगितलं तिने, नवरा तयार वगैरे, मग म्युच्युअल कन्सेंटचं त्यांचं करून दिलं. तर अशा पद्धतीने क्लायंट जे असतात, क्लायंट तुमच्याकडे जेव्हा पण येणार आहेत, जेव्हा क्लायंट तुम्हाला सांगतात की आम्हाला कन्सल्टेशन हवं आहे, तर मग कन्सल्टेशनचं तुम्ही चार्जेस घेऊ शकता. चार्जेस घेतल्यावर किंवा नाही घेतल्यावर कन्सल्टेशनला पण काय करायचं, यू हॅव टू गिव्ह फुल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग देअर केस वाईल कन्सल्टिंग द क्लायंट. एखादी पक्षकार तुमच्याकडे जेव्हा येत आहेत तेव्हा तुम्हाला कन्सल्टेशन करताना त्यांना त्या केसविषयी पूर्ण माहिती द्या. गिव्ह इट एक्स्ट्रा. इफ यू वॉन्ट मोर यू हॅव टू गिव्ह एक्स्ट्रा. गिव्ह विदाउट एनी एक्सपेक्टेशन. हॅव ट्रान्सपरन्सी. गिव्ह ट्रान्सपरन्सी. बी ऑनेस्ट विथ युअर क्लायंट. बी क्लिअर विथ युअर क्लायंट. जे काही त्यांचे डाऊट्स आहेत ते सगळे क्लिअर करा आणि सगळी त्यांना माहिती द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे असतं की जे म्हणजे कन्सल्टेशनमध्ये की ते महत्त्वाचं म्हणजे की त्यांना एक विश्वास निर्माण करा. बरेचदा जे पण आपल्याकडे पक्षकार येतात ते बिचारे खूप असे डिस्टर्ब असतात. फॅमिली मॅटरमध्ये तर मी इतके पक्षकार असे बघितलेत की त्यांना इतकं टेन्शन आलेलं असतं. मी कितीतरी असे क्लायंटचे आई-वडील बघितलेत की ते इतकं वाईट वाटत असतं त्यांना की माझ्या मुलांनी काही न करता इतकं त्याला हे झालं आहे, सफर झाला आहे तो. किंवा मुलींचे आई-वडील असतात की माझी मुलगी काही न करता तिला फसवलेलं आहे, लग्न करून ती फसलेली आहे, नवऱ्याने तिला इतकं छळलेलं आहे आणि त्या क्लायंटला एक आपण सपोर्ट देणं गरजेचं आहे. ते सपोर्ट द्या. कन्सल्टेशनला ते जे सांगतात त्यांची सगळी उत्तरं द्या. केसचं पूर्ण पिक्चर त्यांच्यासमोर द्या. बऱ्याचदा आत्ता जे क्लायंट आहेत नवीन, हे जे पक्षकार आहेत, हे पक्षकार खूप हुशार आहेत. हे पक्षकारांना सगळी माहिती असती. हे पक्षकार माहिती वाचून गुगलवर किंवा काही बऱ्याचदा पक्षकार आपल्याकडं सेकंड टाईम येतात, थर्ड टाईम येतात. त्या अगोदर काही वकिलांकडे जाऊन आलेले असतात. तुम्ही असं समजू नका की तुम्ही क्लायंटला माहिती देत आहे. क्लायंट तुमच्याकडनं माहिती काढत आहे. तुम्ही असं समजू नका की मला फक्त बोलायचं आहे, क्लायंटला काय मला इन्फॉर्मेशनच द्यायची आहे. क्लायंट तुमची परीक्षा घेतात, क्लायंट तुम्हाला जज करतायत, क्लायंट तुम्हाला वॉच करतायत, क्लायंट ठरवत आहेत की तुम्हाला त्यांचं मॅटर द्यायचं की नाही. प्रत्येक क्लायंट जो तुमच्याकडे येतो तो क्लायंटला तुमच्याकडं मॅटर द्यायचंच आहे. फक्त तुमच्याकडनं तेवढं रिस्पॉन्स त्यांना मिळत नाही, तेवढं त्यांना जे पाहिजे ते मिळत नाही, म्हणून ते क्लायंट तुमच्याकडं पुन्हा येत नाही. तर याच्यासाठी काय करायचं, जेव्हा पण एखादा क्लायंट आपल्याला तो सांगत असतो फोनवर की एक फॅमिली मॅटर आहे, असं असं आहे ना, आम्हाला भेटायचं आहे.
फॅमिली मॅटर थोडीफार माहिती घ्यायची. मग फॅमिली मॅटरविषयी काय काय विचारू शकतात, काय काय करू शकतात, ही सगळी माहिती आपण डोक्यात विचारून आपल्याला माहिती ॲज अ एक्सपिरियन्स की आपल्याला काय काय क्लायंट विचारू शकतात. सगळं तुम्ही माइंडमध्ये ते ठरवून ठेवा की या क्लायंटची मी असं असं बोलणार आहे. जेव्हा क्लायंट पहिल्या वेळेस येणार आहे तर बी कॉन्फिडंट, ड्रेसिंग जे आहे तुमचा ते एकदम वेल ड्रेस पाहिजे. तुमचा कोट पाहिजे. कोट घालायला कधीही विसरू नका. कोटचं खूप महत्त्व आहे. कोटचं महत्त्व म्हणजे अंडरलाईन करा, ती अनलिमिटेड आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगूच शकत नाही ते. तुमचं कोट जो आहे तो असायलाच पाहिजे. आणि सगळ्यांना मी सांगते, सगळ्या वकिलांना, की जास्त करून तुम्ही फुल कोटच घाला. आता जे जास्त सिनियर आहेत म्हणजे माझ्यासारखे, त्यांनी थोडंसं हाफ कोट घातलं तर चालतं. पण मी पण बऱ्याचदा फुल कोट घालते. कारण फुल कोटचं इम्प्रेशन जे आहे ना ते म्हणजे नॉट बीटेबल. ते म्हणजे तुम्ही म्हणूच नाही शकत. फुल कोट घालायचा तुम्ही, वेल ड्रेस पाहिजे तुम्ही. कोटाच्या आपले ड्रेस आहेत व्हाईट, ब्लॅक, लाईट कपडे. महिला असतील तर मी सगळ्या लेडीजला मी म्हणते की तुम्ही जमलं तर तुम्ही साडी घाला. साडीमध्ये खूप आपलं चांगलं एक सिनियरिटी दिसते क्लायंटला. आणि आत्ताचे क्लायंट असं नाही म्हणत की तुम्ही ज्युनियर आहे, सिनियर आहे. आत्ताचे क्लायंट असं नाही म्हणत आहे की जेंट्स ॲडव्होकेट आहे, लेडीज ॲडव्होकेट आहे. उलट मीच लेडीजला सांगेल की आत्ताचे क्लायंट लेडीज ॲडव्होकेट प्रिफर करतात कोणत्याही मॅटरमध्ये. क्रिमिनल असो, सिव्हिल असो, फॅमिली असो. फॅमिली मॅटरमध्ये तर लेडीजला प्रिफर करतात हजबंड लोक, वाईफ लोक. हजबंड लोकांना वाटतं की नाही लेडीज ॲडव्होकेटला मी मला व्यवस्थित कारण माझी बायकोच्या विरुद्ध ती व्यवस्थित लढू शकेल. परत ज्या लेडीज असतात त्या लेडीजला असं वाटतं की नाही मी ॲज अ लेडीज ॲडव्होकेट आहे म्हणून मी त्यांना व्यवस्थित शेअर करू शकते, मी त्यांना व्यवस्थित बोलू शकते. त्यामुळं लेडीज ॲडव्होकेट म्हणून यू आर व्हेरी प्लस पॉईंट. त्यामुळे त्याचा फायदा घ्या. कन्सल्टेशनला जेव्हा येत आहेत तेव्हा त्यांना भरपूर वेळ द्या. ॲटमॉस्फिअरचं पण ॲटमॉस्फिअर पण करा की एक ऑफिस असलं पाहिजे, एक व्यवस्थित ऑफिस पाहिजे, पण थोडंसं जरा कॉन्फिडन्स म्हणजे वातावरण पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की तुमचं ऑफिस असेल तर त्यांना जरा प्रायव्हसी मिळणं गरजेचं, की क्लायंट आणि तुम्हीच मध्ये इंटरप्शन नको आहेत. मी आता म्हणजे नुकतेच मी 1-2 क्लायंट फॅमिली कोर्टाच्या क्लायंटला कॅन्टीनला अटेंड केले. तर मला त्यातले एक क्लायंट म्हणले की मॅडम असं कॅन्टीनला नको आहे. कारण मी कॅन्टीनला का अटेंड केले, कारण मला वरती कोर्टामध्ये मॅटर होते. मी त्यांना सांगितलं की मला आता इथून जर कॉल आला तर मला जायला लागेल, म्हणून मी तुम्हाला इथं बोलवलं आहे. तर ते करा की तुम्ही ऑफिसमध्ये व्यवस्थित, तुमचं ऑफिस जेवढं व्यवस्थित, जेवढं पॉश, साधं जरी असेल तर व्यवस्थित क्लीन, व्यवस्थित तुम्ही व्यवस्थित ड्रेसमध्ये कोट घालून आणि अशा पद्धतीने पहिले तर क्लायंटचं सगळं ऐकून घ्या. सगळं ऐका. बी पेशंट. त्यांचं जे काय त्यांना करायचं आहे, जे काही सांगायचं आहे सांगू द्या त्यांना. त्यांचं टाईम घेऊ द्या त्यांना किती पाहिजे ते. आणि मग ते तुम्हाला जे विचारत आहेत त्याची व्यवस्थित उत्तरं द्या. नॉलेज तुमचं ते चेक करतात. तुम्हाला एक्झाम्पल वाईज सांगायला पाहिजे. हे असं मॅटर आहे तर ह्याच्या अगोदर मी असं मॅटर केलं होतं आणि त्याच्यामध्ये असं असं झालं होतं आणि अशा पद्धतीने त्या केसचा निकाल लागला होता. खोटं सांगू नका. सांगू शकता तुम्ही की मी असं पाहिलं होतं, असं सायटेशन आहे. तुम्हीच बोलता तुम्ही सेक्शन एक हे करा. प्रॅक्टिकल नॉलेज तुमचं त्यांना एक्सप्लेन करा. बी कॉन्फिडंट. तुमच्या कॉन्फिडन्सवर ते क्लायंट इम्प्रेस होतात. ते क्लायंट तुम्हाला मॅटर देतात. तुम्हाला ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं विचारतात. तर यू हॅव टू नो ऑल प्रोसिजर ऑफ दॅट कोर्ट मॅटर. फॅमिली मॅटर असेल, सिव्हिल असेल, क्रिमिनल असेल. त्यामुळं मी बघितलं आता की ज्युनियर्सला स्टेजेस माहीत नसतात. स्टेजेसवर पण मी एक व्हिडिओ करणार आहे. तर स्टेजेस माहीत असतात. ओके, मला माहिती आहे. सुरुवातीला मलाही माहिती नव्हत्या. पण आता माहिती घ्या. कारण तुम्ही असं म्हणू नका की ज्युनियरशिपमध्ये पैसे मिळत नाही. पैसे मिळतात, पण त्यासाठी तुम्हाला द्यायचं आहे. पहिले तुम्ही दिलं तर मग तुम्हाला मिळणार आहे. तर मग काय कसं करायचं मी तुम्हाला सांगते. की क्लायंट जेव्हा येईल तेव्हा त्यांना खूप छान टाईम द्या. आणि ते टाईम आज मी एक क्लायंट मीटिंग होती. ते क्लायंट माझ्याकडं आले. त्यांचं फॅमिली मॅटर होतं. त्यांचं डिवोर्सचं दाखल करायचं, DVचं दाखल करायचं. ती क्लायंट तिच्या आईवडिलांना आणि तिच्या काकांना घेऊन आली होती. त्यांच्याशी मी बोलले, त्यांच्याशी व्यवस्थित माहिती घेतली, त्यांचे सगळे प्रश्न ऐकून घेतले, त्यांना आन्सर केलं. ते क्लायंट मला सगळं विचारत होते की असं केलं तर काय होईल. क्लायंटचं काम आहे हे. आपल्याला खूप वेळा वाटतं की हे काय विचारत आहेत, की कधी तर हे होणार पण नाही आहे. पण गिव्ह इट आन्सर टू देम.
ते दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. ते तुमच्याकडे येत आहेत. कधी कधी तुम्ही कन्सल्टेशन नाही घेतलं तरी चालेल. मी कन्सल्टेशन घेते, पण कधी कधी मला माझं मन सांगतं की नाही, ह्याला नको घ्यायला कन्सल्टेशन, मी नाही घेत. मी माझ्या मनाचं ऐकते नेहमी. त्यामुळे तुम्हाला जर सक्सेसफुल ॲडव्होकेट व्हायचं तर मनाचं नक्की ऐका. सक्सेसफुल व्हायचं असेल तर मनाचं ऐका. तुम्हाला बाहेर कुणाला विचारायची गरज नाही. तुमचं मन तुम्हाला सगळं सांगत असतं. तुमचं इंट्युशन जे असतं, तुमचं मन जे तुम्हाला सांगतं. इंट्युशन म्हणजे तुम्हाला आतून अशी भावना होती की नाही, हे मॅटर मला पाहिजे, हे मॅटर मला मिळणार आहे, मला पाहिजेपेक्षा मला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही क्लायंटला व्यवस्थित माहिती दिली. क्लायंटला कन्सल्टेशनमध्ये जिंका. क्लायंटला बी फ्रेंडली विथ क्लायंट. क्लायंटला आता असं नाही आपण करू शकत, आय एम ॲडव्होकेट, आय एम सिनियर ॲडव्होकेट, मी तुम्हाला सांगाल तसंच तुम्हाला ऐकायला पाहिजे, मी उठ म्हणलं तर उठायला पाहिजे, मी बस म्हणलं तर बसायला पाहिजे. असे काही ॲडव्होकेट आहेत जे क्लायंटला उठ म्हणलं तर उठवतात, बस म्हणलं तर बसवतात. वी आर नॉट ओनर ऑफ एनीबडी. वी आर ॲडव्होकेट. ॲडव्होकेसी इज अ प्रोफेशन. इट इज सोशल वर्क. कीप इन माइंड की आपल्याला असं हे करायला नाही पाहिजे. आपण क्लायंटचं ऐकायचं आहे. क्लायंट आपल्याला हायर करतायत, क्लायंट आपल्याला पेमेंट देतात, क्लायंट जे म्हणतील ते सांगायचं आहे. हां, तुम्ही क्लायंटला सांगू शकता, क्लायंट जे म्हणतात की ते चुकीचं आहे तर त्यांना एक्सप्लेन करा की हे बरोबर नाही आहे, अशा पद्धतीने गेलो तर आपल्याला फायदा होईल असं सांगा. क्लायंटवर विश्वास निर्माण करा तुमचा. मला माहिती आहे माझ्यावर इतका क्लायंट विश्वास ठेवतात. ते म्हणतात मॅडम तुम्ही जे सांगाल ते. इवन म्युच्युअल कन्सेंटच्या डायव्होर्सला क्लायंट म्हणतात की तुम्ही ठरवा मॅडम अमाऊंट. मेडिएटर म्हणून काम करत असताना क्लायंट मला म्हणतात की तुम्ही सांगा मॅडम अमाऊंट. जेव्हा ते म्हणजे वाईफची डिमांड जास्त असतील, हजबंड जे असतात ते एवढंच देऊ शकतात. मग तेव्हा क्लायंट मला म्हणतात दोन्ही पक्षकार की नाही मॅडम तुम्ही सांगा, तुम्ही एक मिडल अमाऊंट सांगा. म्हणजे एवढा विश्वास क्लायंट तुमच्यावर ठेवत आहेत. क्लायंटचा विश्वास केव्हा आपण मिळवू शकतो, जेव्हा तुम्ही त्यांना व्यवस्थित सगळं माहिती सांगताय. त्यामुळे जेव्हा कन्सल्टेशनमध्ये तुम्ही ही सगळी माहिती सांगाल, क्लायंटला जास्त इन्फॉर्मेशन द्या. ते जे सांगतायत जे ठीक आहे, त्यांचा प्रश्न चुकीचा आहे तरी त्यांना व्यवस्थित समजून सांगा. त्यांना एक्सपिरियन्स सांगा तुमचा की मी कसं काम केलं आहे, मी कसं करते काम, मी तुमचं काम कसं करील. क्लायंटला गॅरंटी देऊ नका. म्युच्युअल कन्सेंटच्या डायव्होर्समध्ये तुम्ही गॅरंटी देऊ शकता. ह्याच्या 302च्या केसमध्ये तुम्ही गॅरंटी देऊ शकता का? क्रिमिनल मॅटरमध्ये तुम्ही गॅरंटी देऊ शकता का? डोंट गिव्ह एनी गॅरंटी. ते आपल्या प्रोफेशनल एथिक्समध्ये बसत नाही. आपल्याला क्लायंटला व्यवस्थित ऑनेस्टली सगळं सांगायचं. बी ऑनेस्ट विथ युअर क्लायंट. तुम्ही एकदा त्या क्लायंटला जिंकलं कन्सल्टेशनमध्ये, ते क्लायंट तुमच्याकडंच त्यांचं मॅटर देणार आहे. इवन त्या मॅटरमध्ये दिल्यानंतर ते काही लोकांना तुम्हाला रिफर करतात आणि क्लायंटबरोबरचं तुमचं जे बॉन्डिंग आहे ते कायम ठेवा पूर्ण केसमध्ये. क्लायंटशी तुम्ही फ्रेंडली वागा. क्लायंट जे असतात ते बिचारे सफर झालेले असतात, ते इतकंच त्यांनी स्ट्रगल केलेलं असतं लाईफमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा ते त्यांना कोर्टात येत असतात तेव्हा त्यांना खूप वाईट वाटत असतं. त्यामुळे तुम्हाला वारंवार त्यांचं काउन्सिलिंग आणि त्यांच्या माइंडवर काम करायचं आहे, त्यांच्या विचारांवर काम करायचं आहे. त्यांना असं पॉझिटिव्ह वाटायला पाहिजे. कोर्टामध्ये येताना क्लायंटला आवडत नाही, तर हे सगळं तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे कन्सल्टेशनला जेव्हा पण क्लायंट येतील तेव्हा तुम्ही व्यवस्थित त्यांना सगळी माहिती दिली. सायटेशन सांगा, कायदे सांगा, अजून ते काय करू शकतात ते सांगा. डिवोर्सला आले तरी डिवोर्सला लगेच ठीक आहे चालेल डिवोर्स करू असं नाही म्हणायचं. डिवोर्सला आले, एक संसार आहे, त्या संसारला आपल्याला नाही खेळायचं. एक डिवोर्सला आलं मॅटर तरी त्यांना सांगायचं की डिवोर्स का. मी नेहमी सांगते की डिवोर्स हे खूप सोपं आहे, एकत्र राहणं अवघड आहे. त्यामुळे एकत्र राहायचा प्रयत्न करा. गिव्ह वन चान्स टू युअर रिलेशनशिप, गिव्ह वन लास्ट चान्स टू युअर रिलेशनशिप. आणि मी केलेलं आहे काही मॅटर. आता नुकतंच एक मॅटर आहे माझ्याकडं. त्या मॅटरमध्ये मी कन्सल्टेशन केलं, अगोदर काउन्सिलिंग केलं आणि समोरच्या पण एक वकिलाची मला अपोजिट लॉयरची मला मदत झाली, पक्षकारांची मदत झाली आणि त्या मॅटरमध्ये कॉम्प्रोमाइज होऊन आता ते दोघं एकत्र राहणार आहेत. त्यांनी घर घेतलं आता भाड्याने, तिथं ते राहणार आहेत. तर ते हे मला खूप छान वाटते. आपण डिवोर्स तर काय, डिवोर्स इज व्हेरी इझी. डिवोर्स घेतल्यावर देताना जरी ते म्युच्युअल असलं तरी वाईटच वाटतं की आपण त्याच्या जागेवर जाऊन विचार, एम्पथीमध्ये पाहिजे आपण, त्याच्या जागेवर जाऊन विचार करा. त्यामुळं तुम्ही त्यांचं रिलेशन वाचवायचा विचार करा. मी खूप वेळा करते. अजून एक मॅटर आहे माझ्याकडं, ते दोघांनाही डिवोर्स हवा आहे. पण मी वारंवार त्यांना सांगते की एक चान्स देऊ शकताय का, एक चान्स देऊ शकताय का. ते दोघंही मला सांगतात एकमेकांच्या गाराने की हे कसे आहे आणि तुम्ही कसं मला म्हणताय एक चान्स देऊ शकताय का. मी तुमच्या चांगल्यासाठी, मी क्लायंटच्या चांगल्यासाठी म्हणत असते. त्यामुळं क्लायंटचं चांगलं होण्याचा प्रयत्न करा, चांगलं करण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा की क्लायंट तुमच्यावर कसा विश्वास ठेवतात. एक मॅटर नाही, ते तुमच्याकडे भरपूर मॅटर घेऊन येतील आणि हीच प्रॅक्टिस आपल्याला ठेवायची कंटिन्यू. क्लायंट तुम्हाला शोधून तुमच्याकडे येतात, दुसरीकडे कुठंही जात नाही. किती वकील असू दे, शेवटी ते तुमच्याकडेच येतात. आणि शेवटी जाता तुम्हाला सांगेन की तुम्ही जे देताय ते देताना तुम्ही थोडंसं
नॉलेज म्हणजे रीडिंग वगैरे करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर जेव्हा विश्वास ठेवतो माणूस तेव्हा त्याच्याकडं काम येतो. बी पॉझिटिव्ह इन एव्हरी सिच्युएशन. ॲडव्होकसीमध्ये ट्रेनिंग पिरियड आहे. ॲडव्होकसीमध्ये खूप पेशन्स लागतो. मी खूप पेशन्सनी काम केलं. आज माझी खूप चांगली प्रॅक्टिस आहे. त्यामुळे मी मागं बघून वळून बघितलं तर मला खूप छान वाटतं की माझा पिरियड, माझा तो हे होता, एक प्रवास होता, तो खूप छान होता. मी पण कधी काळी मला वाटत होतं असं की माझ्याकडे अजून काम पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. तर पण मी काम करत गेले, मी थांबले नाही. मी रोज कोर्टात येत गेले आणि मला कामं मिळाली. त्यामुळे तुमच्याकडे जेव्हा पण हे सगळे टेक्निक ॲप्लाय करा, कन्सल्टेशनला येणारा प्रत्येक क्लायंट तुमच्याकडे येणारे केस फाईल घेऊन या सगळ्या गोष्टी तुम्ही ॲप्लाय करा आणि मला सांगा तुम्ही की तुम्हाला त्याचा फायदा झाला की नाही. अजून काही विषयावर तुम्हाला वाटत असेल व्हिडिओ करावं तर मी नक्की करेन. थँक्यू. बाय.